नमस्कार. पितृपक्षात हमखास बनवली जाणारी भाजी खानदेशी पाटवडी रस्सा आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी मिक्सरमध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, 5-6 कळ्या लसूण आणि इंचभर आलं टाकलं आहे. कोथिंबीर टाकायची थोडीशी, 1 छोटा चमचा जिरं आणि 1 छोटा चमचा मीठ टाकून याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे आणि हे आपण काढून घेऊ आता दुसऱ्या प्लेटमध्ये. आता भाजीसाठी मसाला तयार करूया. आज मी ज्या पद्धतीने मसाला बनवणार आहे तसा तुम्ही एकदा नक्की करून बघा. भाजी खूप चविष्ट होते याने. त्यासाठी 1 मोठा कांदा लांबट चिरून घेतला आहे आणि तेल टाकून त्याला आपण गोल्डन होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे, तपकिरी होईपर्यंत. आता मी इथे सुक्या खोबऱ्याऐवजी ओल्या नारळाचा वापर करत आहे. ओल्या नारळामुळे जे आपण गरम मसाले टाकतो भाजीला, त्या मसाल्यांचा उष्णपणा जरा बॅलन्स होतो ओल्या खोबऱ्यामुळे. आणि इथे 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस वापरली आहे मी आणि थोडेसे गरम मसाले वापरले आहे खडे. आता हे गार झालं की आपण मिक्सरला टाकून घेऊ. यात मी कोथिंबिरीचे कोवळे देठही वापरले आहेत आणि कोथिंबीरही वापरली आहे. आता हे आपण वाटण करून घ्यायचं आहे पाणी टाकून थोडं थोडं. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मालाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता वाटण तयार आहे आपलं. आता पुढची तयारी करूया. त्यासाठी कढई तापायला ठेवली आहे. चमचाभर तेल टाकलं आहे आणि जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं भाजलं की मग त्यात हळद टाकायची आणि कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि हे शिजवून घ्यायचं व्यवस्थित आणि यात पाणी टाकायचं आहे. आता बेसन जेवढं आहे त्यानुसार आपल्याला पाण्याचा इथे वापर करायचा आहे. जर तुम्ही रेडीमेड पॅकेटचं बेसन वापरत असाल तर मग त्याला पाणी कमी लागणार आहे आणि जर दळून आणलेलं बेसन वापरणार असाल तर मग त्याला पाणी थोडंसं जास्त लागतं कारण ते फुलतं. इथे मी थोडीशी चमचाभर कसुरी मेथीचा वापर केला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून हे पाणी कोमट होऊ द्यायचं, अगदी उकळू द्यायचं नाही. कोमट पाणी असलं की मग तेव्हाच आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे आणि लगेच हटून घ्यायचं. गुठळ्या फोडत फोडत हे आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे. इथे पळीचा वापर करायचा म्हणजे गुठळ्या फोडायला आपल्याला ते सोपं जातं. आता हे बघा, हे सुकायला लागलं आहे आता पूर्ण. असं कढई सोडायला लागलं की पीठ थोडंसं शिजलंय समजायचं आणि याला आपण आता झाकून 1 वाफ काढून घ्यायची म्हणजे ते छान आतपर्यंत शिजलं जातं, छान कच्चं राहत नाही पीठ. काही ठिकाणी बेसन पिठाची पोळी करून सुद्धा पाटवडी बनवली जातात. मी इथे नेहमीसारखंच आपलं पिठलं बनवून घेणार आहे आणि मग मी त्याला आपण थापून घेणार आहोत आणि मग त्याची भाजी करणार आहोत. यामुळे तो कच्चेपणा त्यात राहत नाही. हे शिजलेलं असतं ना, त्यामुळे ते छान लागतं चवीला आणि पोटालाही काही त्रास होत नाही. याचं पाण्याचा हात लावून गरम गरमच थापून घ्यायचं. हाताने थापा किंवा एखाद्या वाटीने किंवा तांब्याने थापून घेतलं तरी चालतंय. बेसन पीठ हे पचायला जड असतं त्यामुळे ते शिजवून त्याचा वापर करायचा आहे. वरून थोडेसे तीळ लावून घेतले मी इथे. कडक उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात जेव्हा भाज्या मिळणं कठीण होऊन जातं तेव्हा पाटवडे किंवा शेंगोळ्या अशा भाज्या बनवल्या जायच्या आधीच्या काळात. पण आता तसं नाही. आता खूप ऑप्शन आहेत भाज्या नाही मिळत असल्या तरी सुद्धा. त्यामुळेच आपले काही जुने पदार्थ मागे पडत चालले आहेत. तर कधीतरी आधेमध्ये असे पदार्थही बनवत जा. कढईत आपण तेल, जिरं आणि कांदा टाकून परतून घेतला आहे. कांदा परतला की मग त्यात हळद आणि 1 चमचा लाल तिखट पावडर टाकली आहे. इथे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि लगेचच आपल्याला जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं मसाल्याचं ते टाकून घ्यायचं आहे आणि हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं. मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि त्यातलं पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे 1 चमचा धणेपूड टाकली आहे मी, 1 चमचा गरम मसाला टाकला आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मसाल्यासोबतच यालाही छान भाजून घ्यायचं आहे. मसाले चांगले शिजणं गरजेचं आहे. इथे गरम पाण्याचा वापर करायचा. मसाले शिजले की मग त्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं. आता भाजी तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे यात पाण्याचा वापर करायचा. शक्यतो थोडंसं पातळच ठेवायचं कारण पाटवडे टाकल्यावर ही भाजी घट्ट व्हायला लागते आणि जशी जशी भाजी गार होत जाणार तशी ती आणखीनच घट्ट होते. त्यामुळे सुरुवातीलाच जरा पातळच ठेवायचं. आता ह्या मसाल्याला उकळी आली की मग आपण त्याच्यात पाटवडे टाकायचे. पाटवडे टाकल्यावर 5-1 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे आपल्याला. तुम्हाला माझी मसाला बनवण्याची पद्धत जर आवडली असेल तर कमेंटमध्ये कळवा. आपण या भाजीत टोमॅटोचा अजिबात वापर केलेला नाही आहे. कोथिंबीर आणि चवीपुरतं
मीठ टाकलं आहे. मग ह्या पितृपक्षात नक्कीच याप्रमाणे तुम्ही भाजी बनवून बघा. ओल्या नारळाची एक वेगळीच चव लागते या भाजीला. रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.